Hello dear students, today we are going to discuss very important part from this chapter, that is anomalous behavior of water, ज्याला आपण मराठीमध्ये पाण्याचं असंगत आचरण असं म्हणतो. आता ॲक्च्युली काय आहे बघा, ही कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित. नॉर्मली आपण कोणत्याही सबस्टन्सला जेव्हा हीट सप्लाय करतो दॅट टाईम इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस, इजंट इट. आपण बघा एक छोटीशी ट्रिकच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सांगते. whenever we supply heat to any normal object, आता आपण असं म्हणू नॉर्मल ऑब्जेक्टसाठी आपण जेव्हा त्या ऑब्जेक्टला हीट सप्लाय करतो तेव्हा त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो इन्क्रीज होतो आणि त्याची डेन्सिटी डिक्रीज होते. कोणताही सबस्टन्स बघा एक्सपांड होतो की नाही हीट सप्लाय केल्यानंतर. आता जेव्हा आपण त्याच्यातली हीट रिमूव्ह करतो, नॉर्मल सबस्टन्सची जेव्हा हीट रिमूव्ह करतो तर त्याची डेन्सिटी वाढते आणि व्हॉल्यूम कमी होतो. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता ॲनोमॅलस बिहेवियर म्हणजे काय आहे तर वॉटर जो आहे, वॉटर ॲक्च्युली नॉर्मल कंडिशन्समध्ये किंवा एक स्पेसिफिक टेम्परेचर रेंज सोडली, स्पेसिफिक रेंज म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, ही टेम्परेचर रेंज जर सोडली तर वॉटरमध्ये देखील ह्याच प्रकारे इफेक्ट होतो, हीट काढून घेतलेल्याचा आणि सप्लाय केलेल्याचा देखील. पण इन बिटवीन धिस टेम्परेचर रेंज वॉटर याच्या अपोजिट बिहेव करतं. म्हणजेच जर तुम्ही 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरला हीट सप्लाय केली तर त्याचा व्हॉल्यूम वाढण्याच्या ऐवजी कमी होतो आणि डेन्सिटी कमी होण्याच्या ऐवजी वाढते. हे ह्याच्यात गोंधळ जेव्हा नसेल तर मग हे लक्षात येईल बरं काय तुमच्या. ह्यातला पण गोंधळ होऊ नये यासाठी एक काहीतरी लक्षात ठेवा. हीट सप्लाय केल्यानंतर सबस्टन्स एक्सपांड होतो, एक्सपांड होतो म्हणजे व्हॉल्यूम वाढला, हां, आणि डेन्सिटी कमी होते. एक्सपांड झाल्यामुळं त्याची डेन्सिटी कमी होते. हे एकच लक्षात ठेवा. फार तर शक्य तेवढं मिनिमम कन्फ्युजन ठेवा. कन्फ्युजन झालं की एखादं जरी चुकलं की मग हे सगळं पुढचं चुकत जातं. आता मी काय सांगितलं, नॉर्मल सबस्टन्सेसच्या बाबतीत हे आहे, पण वॉटरच्या बाबतीत मात्र या टेम्परेचर रेंजमध्ये जर तुम्ही वॉटरला 0 पासून 4 डिग्रीपर्यंत नेताना हीट सप्लाय करावी लागेल ना आपल्याला त्याला, आणि तेव्हा त्याचा व्हॉल्यूम वाढण्याच्या ऐवजी कमी होतो आणि डेन्सिटी कमी होण्याच्या ऐवजी वाढते. ॲट 4 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम, volume is minimum and density is maximum. हे एक 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला हमखास विचारलं जातं आणि इथं मुलं बरेचदा कन्फ्यूज होतात, चुकतात. मी काय सांगितलं, फक्त 0 to 4, त्याच्यापेक्षा कमी असताना पण नाही, त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरमध्ये पण नाही, फक्त ह्या टेम्परेचर रेंजमध्ये जर तुम्ही त्याला हीट सप्लाय केली तर व्हॉल्यूम वाढण्याच्या ऐवजी कमी होतो, डेन्सिटी कमी होण्याच्या ऐवजी वाढते. समजा 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे आपल्याकडं आणि त्याची जर तुम्ही हीट रिमूव्ह करत गेलात तर त्याची डेन्सिटी वाढण्याच्या ऐवजी कमी होते आणि व्हॉल्यूम कमी होण्याच्या ऐवजी वाढतो. ह्याच्या अपोजिट हे जे नॉर्मल बिहेवियर लिहिलं आहे की नाही त्याच्या अपोजिट बिहेव होतं ह्या वॉटरचं इन बिटवीन धिस टेम्परेचर रेंज. अँड दिस ॲबनॉर्मल बिहेवियर or different behavior of this water is called as anomalous behavior of water. मग तुम्हाला समजा त्याची डेफिनिशन विचारली, कन्सेप्ट सांगा असं जर विचारलं तर तुम्ही काय सांगणार. नॉर्मली whenever a substance is supplied heat its volume increases and density decreases. But in between the temperature range of 0 to 4 degree Celsius water behaves differently. Then what happens whenever we supply heat to water at 0 degree Celsius up to 4 degree Celsius, then instead of increasing volume its volume decreases and its density increases. 4 डिग्री सेल्सिअसला
व्हॉल्यूम मिनिमम आहे आणि डेन्सिटी मॅक्झिमम आहे. So this behavior of water in between the temperature range of 0 to 4 degrees Celsius is called as anomalous behavior of water. आलं लक्षात? आता हे ॲनोमॅलस बिहेवियर जे आहे वॉटरचं ते आपल्याला एक्सपेरिमेंटल त्याचं व्हेरिफिकेशन ऑर प्रूफ बघायचं आहे युझिंग होप्स ॲपॅरेटस. होप नावाच्या सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट केला अँड ही व्हेरीफाईड दिस ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. तो एक्सपेरिमेंट काय आहे ते आपण बघणार आहोत. त्याचे इन्स्ट्रुमेंट्स, त्याचं एक्सपेरिमेंटल सेटअप, ऑब्झर्वेशन्स, कन्क्लुजन अशाच फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगत जाईन. आता होप्स ॲपॅरेटसची पहिल्यांदा डायग्रॅमसुद्धा तुम्हाला सपोज 2 or 3 मार्क्ससाठी विचारली तर एकदम इझी आहे. त्यातसुद्धा तुम्ही चुकतात बघा बरेचसे स्टुडंट्स. काय करायचं आपल्याला, एक सिलेंड्रिकल शेपचं कंटेनर दाखवायचं आहे. ठीक आहे. आता या कंटेनरचा हा बेस झाला. या कंटेनरच्या बरोबर मिड साईडला एक मेटलचा ट्रे ठेवायचा आहे आपल्याला. ओके, दिस इज द मेटॅलिक ट्रे. आता या मेटॅलिक ट्रेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आईस प्लस सॉल्ट यांचं मिक्सचर ठेवायचं आहे. आणि मिक्सचर ऑफ आईस अँड सॉल्ट त्याला म्हणतात फ्रीजिंग मिक्सचर. हा ट्रे ठेवला, त्या ट्रेमध्ये आपण ठेवलं फ्रीजिंग मिक्सचर म्हणजेच आईस प्लस सॉल्ट यांचं मिक्सचर. स्टुडंट्स, तुम्ही कधी आपल्या दुपारच्या उन्हाळ्याच्या दिवसात जे कुल्फीवाले वगैरे येतात त्यांच्याकडे काही फ्रीजर्स वगैरे असतात का रे? नाही. तर त्यांचं जे भांडं असतं, जे कुल्फी ज्याच्यात आईस्क्रीम्स ठेवलेले असतात, तर त्याच्यामध्ये देखील ते कुल्फी किंवा आईस्क्रीम आहे त्या स्टेटमध्ये राहण्यासाठी अशा प्रकारच्या आईस आणि सॉल्टच्या फ्रीजिंग मिक्सचरचा यूज होतो. हे तुम्हाला माहिती असू दे. आता काय केलं, हे सिलेंड्रिकल कंटेनर आहे आपलं. याच्या बेसला आपण एक थर्मोमीटर जोडला. दिस इज थर्मोमीटर T1 अँड अजून एक थर्मोमीटर आपण इथे जोडला, ह्याला आपण T2 थर्मोमीटर म्हटलं. आणि हे जे ट्रे आहे या ट्रेमध्ये एक्सेस वॉटर बाहेर जाण्यासाठी आपण एक आउटलेट ठेवलं. एक्स्ट्रा झालेलं वॉटर जे आहे ते त्याच्यातून रिमूव्ह होईल ह्या पद्धतीचं आहे. इझी डायग्रॅम. सो हे आपले एक्सपेरिमेंटल सेटअप झाला. आता आपल्याला करायचं काय आहे, प्रोसिजर काय आहे तर इन दिस सिलेंड्रिकल कंटेनर वी हॅव टू पुट सम वॉटर त्याच्यामध्ये पुट करायचं आहे. नाव दिस वॉटर इज हॅव्हिंग स्पेसिफिक टेम्परेचर से 12 डिग्री सेल्सिअस. काहीतरी एक स्पेसिफिक टेम्परेचर की दोन्ही सेम असणार आहे. जेव्हा तुम्ही हे पाणी याच्यात भराल तर तेव्हा दोन्हीही थर्मोमीटरचं टेम्परेचर हे इक्वल असणार आहे. पाणी अजूनही त्याचं टेम्परेचर वेगळं वेगळं नाही. आता जसं टाईम पास होत जाईल, पुढे पुढे वेळ जात जाईल, प्रत्येक 30 सेकंड नंतर तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन्स नोट करायचे आहेत. कसले ऑब्झर्वेशन्स? ह्या दोन्ही थर्मोमीटरच्या टेम्परेचरमध्ये असणारा डिफरन्स, त्याचे ऑब्झर्वेशन तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. आता जसं जसं वेळ जाईल काय होईल बघा. तुम्हाला काय वाटतंय काय होईल? हा जो फ्रीजिंग मिक्सचर असणारा पार्ट आहे तिथे हा बर्फ असल्यामुळे इथलं जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर कमी होणार. आता बघा टेम्परेचर कमी होत गेलं की त्याची डेन्सिटी वाढणार नॉर्मल रेंजपर्यंत. नॉर्मल बिहेव हे फक्त ह्यामध्येच उलट बिहेव करतं, अदरवाईज इट इज ऑल्सो बिहेविंग नॉर्मली. मग इथे पाणी गार होणार, गार झालं की त्याची डेन्सिटी वाढणार, व्हॉल्यूम कमी होणार आणि ते पाणी डेन्सिटी वाढल्यामुळं या सिलेंड्रिकल कंटेनरच्या बॉटमला जाणार आणि हळूहळू T1 थर्मोमीटरचं टेम्परेचर तुम्हाला ड्रॉप होत असलेलं दिसणार. वेअर ॲज T2 थर्मोमीटरचं टेम्परेचर हे एकदम स्लोली ड्रॉप झालेलं तुम्हाला दिसेल ॲज कम्पेअर्ड टू T1 थर्मोमीटर. आता टेम्परेचर ड्रॉप होत होत जेव्हा ह्या T1 थर्मोमीटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येईल तेव्हा काय होणार? तेव्हा वॉटर विल बिहेव ॲनोमॅलसली.
आत्तापर्यंत तो ह्या पद्धतीनं बिहेव करत होता. हीट आपण रिमूव्ह करतोय, गार होतोय म्हणजे हीट रिमूव्ह होतीये ना. सो उलट बिहेव होणार. आता 4 डिग्री सेल्सिअसला आल्यानंतर ह्याचं टेम्परेचर, त्याची डेन्सिटी वाढण्याच्या ऐवजी कमी होणार, व्हॉल्यूम कमी होण्याच्या ऐवजी वाढणार, आणि ते जे बॉटममध्ये असणारं पाणी आहे ते डेन्सिटी कमी झाल्यामुळं सरफेसला हळूहळू शिफ्ट होणार आणि T2 थर्मोमीटरचं टेम्परेचर आता हळूहळू ड्रॉप दाखवायला चालू करेल. व्हेअरॅज ॲट दॅट टाईम द टेम्परेचर इन T1 थर्मोमीटर विल रिमेन कॉन्स्टंट. 4 डिग्री जे होतं तेवढंच टेम्परेचर तुम्हाला इथे दिसणार. हळूहळू परत जसा वेळ जाईल तसा तसा T2 थर्मोमीटरचं टेम्परेचर पण तुम्हाला 4 डिग्रीपर्यंत आलेलं दिसेल. आता ह्याच्यावरती ते पाणी जाऊ शकत नाही. सो T2 थर्मोमीटरचं टेम्परेचर परत लेस दॅन 4 डिग्री होत 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 जात सगळ्यात आधी T2 थर्मोमीटरमध्ये 0 डिग्री टेम्परेचर तुम्हाला दिसेल. हळूहळू तिथल्या पाण्याचा बर्फात कन्व्हर्जन होत असलेलं तुम्ही बघू शकाल. ॲट दॅट टाईम द टेम्परेचर इन T1 थर्मोमीटर इज अगेन ॲट द सेम रेंज, दॅट इज 4 डिग्री सेल्सिअस. जेव्हा इथं 0 डिग्री टेम्परेचर तुम्ही नोट डाऊन केलं तेव्हा T1मध्ये तेवढंच टेम्परेचर आहे 4 डिग्री सेल्सिअस. आणि मग नंतर हळूहळू T1चं थर्मोमीटरचं टेम्परेचर देखील कमी होत मग तो शेवटी 0ला त्याचं टेम्परेचर तुम्हाला आलेलं दिसणार. मग या ऑब्झर्वेशन्सच्या आधारे आपण असं कन्क्लूड करू शकतो का रे, ऑब्झर्वेशन झाले की हे पहिल्यांदा T1 थर्मोमीटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलं, मग T2 थर्मोमीटरचं टेम्परेचर हळूहळू ड्रॉप होत गेलं, देन T2 रेकॉर्डेड 0 डिग्री सेल्सिअस फर्स्ट अँड आफ्टर दॅट T1 रेकॉर्डेड 0 डिग्री सेल्सिअस. हे तुमचे ऑब्झर्वेशन झाले. डिपेंडिंग ऑन दीज ऑब्झर्वेशन्स व्हॉट कॅन यू कन्क्लूड? यू कॅन कन्क्लूड दॅट when the temperature of the water reaches 4 degrees Celsius, after that it started behaving anomalously and instead of increasing density, its density decreased as the heat is removed and the water shifted towards the surface. Then the temperature in T2 thermometer showed drop and then it reached value of 0 degree Celsius first and after that T1 recorded 0. From this observations and त्याच्यावरून आपण काय कन्क्लूड केलं की ह्या टेम्परेचर रेंजमध्ये 0 to 4 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचर रेंजमध्ये वॉटर हे नॉर्मल बिहेवियरच्या अपोजिट बिहेव करतं अँड दस वी कॅन प्रूव्ह द ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. आलं लक्षात? या हा जो व्हॉल्यूम आणि टाईम ह्याचा जर तुम्ही ग्राफ काढत गेलात तर 4 डिग्रीला व्हॉल्यूम हा सगळ्यात मिनिमम येतो आणि परत तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करत गेला की व्हॉल्यूम परत वाढत जातो. हे लक्षात घ्या. 0 पासून 4 डिग्रीपर्यंत जेव्हा वॉटरचं टेम्परेचर वाढत जात असतं तेव्हा त्याचा व्हॉल्यूम कमी कमी होत जातो. 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम मिनिमम असतो. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तो ग्राफ दाखवला आहे बघा एक. 1 किलोग्रॅम वॉटर काहीतरी आहे, त्याचं टेम्परेचर जर जसं जसं इन्क्रीज होत जाईल तसं तसं 4 डिग्री सेल्सिअस जेव्हा येईल तेव्हा त्याचा व्हॉल्यूम मिनिमम असतो आणि आफ्टर 4 डिग्री परत त्याची व्हॉल्यूम हा वाढत जातो. हा ग्राफ देखील तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो, एक्सप्लेन करायचा. तर तुम्ही हे सांगू शकता तिथे की वेनेवर हीट इज सप्लाइड टू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम goes on decreasing. At 4 degrees Celsius its volume is minimum and then as temperature rises again after 4 degrees Celsius then its volume again increases. अजून एक ग्राफ तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे तर तो ग्राफ देखील तुम्हाला विचारला जातो. एक्सप्लेन कसं करणार तुम्ही ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर असा ग्राफ तुम्हाला विचारलेला आहे बघा. इथे टाईम दिलाय आणि इथे टेम्परेचर दिले. एक्स ॲक्सिसवरती आपण टाईम घेतला आहे. 0 पासून स्टार्ट 5, 10, 15, 20 असं होत होत 25, 30, 35, 40 आणि 45 पर्यंत अशा आय थिंक व्हॅल्यू आहेत. आणि इथे तुम्ही 4,
8 आणि 12 असं टेम्परेचरचा चेंज दाखवलेला आहे. आता हा ग्राफ जर आपण प्लॉट केला T1 आणि T2 थर्मोमीटरचं टेम्परेचरमध्ये होणारा चेंज, जे ऑब्झर्वेशन्स आहेत आपल्या ज्या काही व्हॅल्यूज मिळाल्यात त्या व्हॅल्यूज यूज करून तुम्ही टेम्परेचर आणि टाईम ह्या दोघांचं जर वर्सेस ग्राफ प्लॉट केला तर तो ग्राफ तुम्हाला कसा दिसेल बघा. जो पहिल्यांदा T1 थर्मोमीटर आहे त्याचं टेम्परेचर, दोघांचे सुरुवातीला टेम्परेचर आहे 12 डिग्री सेल्सिअस. जसं जसं टाईम पुढे पुढे जाईल तसा पहिल्यांदा T1 थर्मोमीटरचं टेम्परेचर हे ड्रॉप होणार आहे आणि ते ड्रॉप होत होत अशा पद्धतीनं तुम्हाला ड्रॉप झालेलं दिसेल. 30 to 35 पर्यंत हे टेम्परेचर तुम्हाला कमी झालेलं दिसेल. आपण थोडासा कर्व जास्त दाखवू. ओके, आता हा झाला T1 थर्मोमीटरचं टेम्परेचर दाखवणारा ग्राफ. T2 थर्मोमीटर त्यावेळेस स्टेडी आहे आणि त्याचं टेम्परेचर हळूहळू इन्क्रीज होत जातं आणि तो पहिल्यांदा इथे 20 to 30 डिग्रीज टाईम जो आहे मिनिटचा तिथंपर्यंत हा T2 थर्मोमीटर पहिल्यांदा तुमचा टेम्परेचर 0पर्यंत आलेला दिसेल आणि ह्या दोघांचा एक इंटरसेक्टिंग पॉईंट हा आपल्याला असा दिसला पाहिजे आणि हा इथे असा हा तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. त्याचा अर्थ काय आहे तुम्हाला परत एकदा सांगते. जेव्हा तुम्ही टाईम इन्क्रीज होत जाईल तसा तसा T1 थर्मोमीटरचं टेम्परेचर हे पहिल्यांदा ड्रॉप होत गेलं आणि आफ्टर 30 मिनिट्स किंवा इन बिटवीन 30 to 35 मिनिट्स हे तुम्हाला T1चं टेम्परेचर 0ला आलेलं दिसेल. T2चा ग्राफ जो आपण प्लॉट करतो हा आहे T2 थर्मोमीटरसाठीचा ग्राफ. तर तो ग्राफ करताना प्लॉट करताना सुरुवातीला त्याचं टेम्परेचर हळूहळू कमी येतं आहे आणि जेव्हा दोन्ही हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्ट आहे ना तर तो बरोबर तुमचा 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आला पाहिजे. तुम्हाला हा जर ग्राफ प्लॉट करायचा असेल तर त्याचे जे बेसिक गोष्टी आहेत त्या ह्या तुम्हाला दाखवायच्या आहेत की हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्ट आहे तो 4 डिग्री टेम्परेचर दाखवतं आणि मग जेव्हा दोन्हीचे 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आले, पहिल्यांदा T1चं 4 डिग्री आलं, मग त्याचं टेम्परेचर स्टेडी राहिलं आणि मग T2चं पहिल्यांदा 4 डिग्री आलं, मग दोन्हीचा हा दुसऱ्यांदा T2 तुमचा 4 डिग्रीपर्यंत आला आणि मग त्याच्यानंतर पहिल्यांदा 0पर्यंत कोण गेला आहे T2 आणि म्हणून हे आपण इथंपर्यंत गेलं. T2 थर्मोमीटरचं टेम्परेचर तुम्हाला आधी म्हणजे इन बिटवीन 25 to 30 मिनिट्स तुम्हाला T2चं टेम्परेचर 0 रेकॉर्ड झालेलं दिसेल, व्हेरॅज T1चं थर्मोमीटर 30 to 35मध्ये तुम्हाला रेकॉर्ड झालेलं दिसेल. अशा पद्धतीचं हे ऑब्झर्वेशन्स तुम्हाला सांगून हा ग्राफ जो आहे तो प्लॉट करायचा. आय थिंक तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे इथं 45पर्यंत दाखवलेलं आहे. हे मी एक जस्ट रिप्रेझेंट करणारे व्हॅल्यू सांगितले आहेत, ॲक्युरेटच आहे असं नाही. आय थिंक माझं हे आहे इथं 40 to 45च्या दरम्यान दाखवलेला आहे, पण मग तो ग्राफ आपला थोडासा अजून वेगळा होईल. ह्यासाठी फक्त एवढं लक्षात आलं का तुम्हाला की पहिल्यांदा T2 थर्मोमीटर 0ला दाखवणार, 0 टेम्परेचर नोट करणार आणि मग T1 थर्मोमीटरचं 0 टेम्परेचर नोट होणार. आता हे झालं दोन्ही टेम्परेचरवरती बेस्ड असणारा ग्राफ. तुम्हाला एक्झाममध्ये सायंटिफिक रिझनसाठी क्वेश्चन विचारले जातात की कोल्डर रिजन्समध्ये जे पाईपलाईन्स असतात ते बर्स्ट होतात ड्युरिंग विंटर सीझन. तर त्याच्या मागचं कारण देखील आपल्याला काय सांगायचं आहे, हे ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे. ड्युरिंग विंटर सीझन ॲज द टेम्परेचर ड्रॉप्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी जेव्हा टेम्परेचर होत जाईल तेव्हा वॉटर उलट बिहेव करणार आहे, बरोबर की नाही. 4 डिग्री सेल्सिअसला ज्याची हीट तुम्ही रिमूव्ह कराल तसं तसं व्हॉल्यूम कमी होण्याच्या ऐवजी व्हॉल्यूम वाढणार, म्हणजे तो एक्सपांड होणार. 4 पासून 0पर्यंत टेम्परेचर जाताना बर्फाचं एक्सपान्शन होणार आणि म्हणून त्या एक्सपांड झालेल्या जो वॉटर आहे त्याचा इफेक्ट त्या पाईपलाईनवरती होणार आणि त्या पाईपलाईन्स फुटणार. अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो की कोल्डर रिजन्समध्ये विंटरमध्ये जे ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत ते पाण्याच्या बॉटमशी कसे काय सर्वाईव्ह होतात, असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर त्याच्यासाठी रिझन देखील हे ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे. जेव्हा आपण एखादं पॉन्ड कन्सिडर करतो तर त्याच्या बेसला हे फिशेस सारखे जे ॲनिमल्स आहेत ते प्रेझेंट असतात. सरफेसला जरी 0 डिग्री सेल्सिअस
टेम्परेचर असणारं वॉटर असेल किंवा बर्फ त्याचा झालेला असला तरीसुद्धा बॉटमला टेम्परेचर कमी असणार, बरोबर की नाही, 4 डिग्रीच्या रेंजमध्ये असणार आणि त्यामुळं त्या टेम्परेचरमध्ये हे ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स हे इझिली सर्वाईव्ह होऊ शकतात, हे तुम्ही सांगायचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट ॲनोमॅलर बिहेवियर ऑफ वॉटर. तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी अपेक्षा आहे. त्याच्यावरचे क्वेश्चन्स कसे विचारले जातात, हा ग्राफ, त्याच्यानंतर अजून एक ग्राफ तुम्हाला तो एक्सप्लेन केला. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट बघूया.